बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरात दिवाळीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना, सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच नवी मुंबईत 2 आगीच्या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला। यात वाशी सेक्टर 14 येथील MG कॉम्प्लेक्स 10व्या मजल्यावर लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कामोटे सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा इमारतीच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर सोमवारी पहाटे लागलेल्या आगीत आई आणि मुलगी जळून मृत्युमुखी झाल्यात। असे असताना ठाण्यात देखील दिवाळीच्या पहिल्या दिवशी 6 वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याच्या घटना समोर आल्यात। सुदैवाने ठाण्यातील कोणत्याही घटनेत जीवितहानी झालेली नाही। दिवाळी सणाला सुरुवात झाली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे। मोठ्या आनंदाने सर्वजण दिवे, पणत्या, आकाशकंदील तसेच विद्युत रोषणाईने घर सजावट करत आहेत। तसे अनेक जण फटाक्यांची आतिषबाजी करत सण साजरा करत आहेत। दरम्यान ठाणे शहरात दिवाळीच्या पहिल्या दिवशी 6 आगीच्या घटना घडल्या आहेत। कळवा, मुंब्रा, हिरनंदिनी इस्टेट, वागळे इस्टेट, वर्तकनगर, खोपट अशा विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्यात। यात कळवा येथील विटवा परिसरात असलेल्या स्मशानभूमी बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागली होती, तसे वागळे इस्टेट येथील अंबिकानगरमध्ये गॅरेजला आग लागली होती। मुंब्रा येथील बाबाजी पाटील वाडी येथे असलेल्या एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग लागली होती, तर हिरनंदिनी इस्टेट येथील बॅसिलियस टॉवरच्या 31व्या मजल्यावर असलेल्या सदनिके सोफा व लाकडी साहित्याला आग लागली होती। वर्तकनगर येथे हब टाउन रेसिडेन्सीमधील 12व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमध्ये वॉशिंग मशीनला आग लागली होती। खोपट येथे एका दुकानाच्या छतावरील प्लास्टिक ताटपत्रीला आग लागल्याचे समोर आले। उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या राजकीय चर्चा सुरू असतानाच काल ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत दीपोत्सव साजरा केला। या दीपोत्सवाचे आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते। दीपोत्सवात मनसेच्या सहभागामुळे ठाण्यात राजकारणाला चर्चांना उधाण आले। खड्डे, पाणी समस्या आणि ठाणे महापालिकेत होत असलेला भ्रष्टाचार असा आरोप करत ठाकरे गट आणि मनसेने नुकताच एक मोर्चा काढला होता। या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते सहभागी झाले होते। ठाण्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तव जात नसताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये मनोमिलन सुरू झाले आहे। ठाण्याच्या 5 पकाडी गणेशवाडी येथील तुळजाभवानी मंदिरात दिवाळी निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दीपोत्सव आयोजित केला होता। या दीपोत्सवात आव्हाड यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि 4ही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या दीपोत्सवानंतर महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी महायुती सरकारवर आरोप केलेत। मतदार यादीतील घोळ दुरुस्त करावा ही आमची निवडणूक आयोगाकडे प्रमुख मागणी आहे। मतदार यादीत चोरी केल्याशिवाय ते विधानसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा आरोप आव्हाड यांनी केलाय। या महाराष्ट्रात दरोडा घातला आहे, त्या दरोडेखोरांना बाजूला करा आणि त्या विरोधात लढण्याची आम्हाला ताकद द्या असे देवीला साकडे घातल्याचे आव्हाड म्हणालेत। तर मतदार यादीत घोळ आहे हा आरोप आम्ही विधानसभा निवडणुकीपूर्वीच केला होता आणि आता देखील आमचे तेच म्हणणे आहे। पारदर्शकपणे निवडणुका होण्यासाठी योग्य अशी मतदार यादी तयार करणे गरजेचे आहे, असे आव्हाड म्हणाले। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ आणि आकर्षक ठेवण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेतर्फे काल गायमुख ते कल्याण फाटा या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सर्वकाळ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमाद्वारे ठाणे शहरात दिवाळीपूर्वी स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे। या मोहिमेत महामार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांची यांत्रिक स्वीपिंग मशीनद्वारे सफाई करण्यात आली। तसेच त्याचवेळी या संपूर्ण पट्ट्यात एकूण 300 सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने सफाई करण्यात आली। हे सफाई कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यरत होते। 3 डंपर भरून कचरा उचलण्यात आला, तर काही ठिकाणी कचरा उचलण्यासाठी JCB यंत्राचाही वापर करण्यात आला आहे। या मोहिमेत उपायुक्त मनीष जोशी यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त सुनील मोरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शिवराज कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी अंबाजी तसेच उपमुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सफाई निरीक्षक देखील यांनी सहभाग घेतला होता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील आनंदनगर, साकेत, गायमुख, फाउंटन हॉटेल असा उन्नत रस्ता उभारून तो मुंबईच्या पूर्वमुक्त मार्गाला जोडण्यात येणार आहे. तसेच टिकुजीनवाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून या मार्गामुळे भविष्यात केवळ 10 ते 15 मिनिटात हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा भाईंदर ते बोरिवली यासाठी 2 ते 2.5 तास लागतात. या दोन्ही प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि ठाण्याचा विकास आणि अधिक गती घेईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर ठाण्यातील वागळेशेठ परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंदीगे उद्यानाचे लोकार्पण देखील करण्यात आले. कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी संवाद साधला. ठाणे शहर बदलते. डिसेंबरपर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल. रस्ते रुंद होत आहेत. रिंग मेट्रोचे काम सुरू झाले. मुक्त मार्ग, भुयारी मार्ग या प्रकल्पामुळे विकसित ठाणे, हरित ठाणे अशी शहराची ओळख निर्माण होत आहे, असेही शिंदे म्हणाले. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना केल्या. पावसाळा संपल्यामुळे रस्त्याची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. ती लवकरच पूर्ण करून नागरिकांची कोंडीतून सुटका करा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. ठाण्यात कावेसर, लोकमान्यनगर, नागला बंदर आदी ठिकाणी अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात आला आहे. ठाण्याचा झपाट्याने विकास होतोय. चांगले अधिकारी मिळाले तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आवश्यक आहे. मी आयुक्तांना 1 लाख झाडे लावण्याची सूचना केली होती. त्यांनी तब्बल 1,25,000 झाडे लावली. यावर्षी 2 लाख झाडे लावण्याचे सुचवले असता त्यांनी 2,09,000 झाडे लावली. त्यामुळे ठाणेवरून पाहताना हिरवेगार दिसतंय, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचबरोबर आणखीन प्राणवायू पार्क तयार करावी. तसेच महापालिकेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने 2 झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, अशी सूचनाही शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवा वर्गाला हक्काचा कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र 11 महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवा शक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले. या विरोधात राज्यभरात आजवर 13 आंदोलने करण्यात आली. तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक झाले. त्यानुसार 12 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ मामाच्या गावाला ठाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असंख्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. राज्यात पार पडलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेपाठोपाठ युवा वर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना राबवली. तसेच 10 लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतिमाह 6,000 व 10,000 मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनांमध्ये काम केलेले तब्बल 1,75,000 प्रशिक्षणार्थी आज घडीला प्रशिक्षित बेरोजगार बनलेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडला असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ मामाने एक प्रकारे आपल्या भाचा-भाचींना फसवल्याचा आरोप चाकूरकर यांनी केला आहे. तेव्हा या बेरोजगार प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी, रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा आदी मागण्या आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघटनेने अध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनी भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेरोजगार प्रशिक्षणार्थ्यांना आश्वासित केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या 5 दिवसात यावर निर्णय घेऊ असं आश्वासन या बेरोजगार तरुणांना दिले होते. मात्र आज घडीला 10 दिवस उलटले तरी यावर कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याच्या निषेधार्थ रविवारी हे सर्व बेरोजगार तरुणी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धडकले होते आणि एकनाथ मामाच्या विरोधात व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.